हॅलो मैत्रिणींनो, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये काय घडलंय, कृष्णाने बाजाबाईची अक्कल कशी ठिकाणावर आणली, तिचा माज कसा उतरवला हे आपण जाणून घेऊया. बाजाबाई आलीये हे पाहून सोपान हा लगेचच बाजाबाईजवळ जातो आणि म्हणतो, बरं झालं बाजाबाई तुम्ही आलात. या नारायणच्या मुलांनी माझ्या शेळीचा पाय तोडलाय आणि मला न्यायनिवाडा हवा आहे. तर नारायण म्हणतो, नाही बाजाबाई, यामध्ये माझ्या मुलांची काहीच चूक नाहीये, तर उलट यानेच माझ्या कोंबड्या त्याच्या घराकडे नेल्या, हवं तर तुम्ही त्याला विचारा. सोपान म्हणतो, बाजाबाई, यात माझी काय चूक आहे. याची मुलं दिवसभर गावात मोठे मोठे दगड हाणत फिरतात, यांनीच माझ्या शेळीच्या पायावर दगड मारला. माझी शेळी ही चांगल्या जातीची आहे, 2 जीवाची आहे. आता मला त्याची भरपाई पाहिजेच, ती सुद्धा 25,000. हे ऐकून नारायणला मोठा धक्काच बसतो. तेव्हा दलपत हा बाजाबाईला सांगतो, बाजाबाई, हा जो सोपान आहे ना, तो आपला माणूस आहे. कधीही आवाज दिला की आपल्या कामाला उभा राहतो. आता काय न्यायनिवाडा करायचा तुम्हाला चांगलंच माहितीये. बाजाबाई ही लगेचच न्यायनिवाडा करते आणि म्हणते, ठरलं नारायण, तुझ्या मुलांनीच हे केलंय. तू सोपानला फक्त 1 महिन्यात 25,000 रुपये रोख अशी नुकसान भरपाई द्यायची. हे ऐकून नारायणला मोठा धक्काच बसतो. नारायण हा काही बोलणार तर बाजाबाई तिच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये ठरलं म्हणजे ठरलं असा हात दाखवते आणि कुणी काही बोलायचं नाही असं सांगते. नारायणचा नाईलाज होतो, परंतु कृष्णाला मात्र हे पटत नाही आणि कृष्णा म्हणते, हा अन्याय आहे, चुकीचा न्यायनिवाडा केलाय. हे ऐकून बाजाबाई आणि दलपतला मोठा धक्काच बसतो. दलपत चिडून म्हणतो, काय बोलतेस, कोणासमोर बोलते हे कळतंय का तुला? तर कृष्णा म्हणते, मला एवढंच कळतंय की नारायणवर अन्याय झालाय. या शेळीला मोठ्या उंचीवरून उडी घेतल्यामुळे ही दुखापत झाली आहे. तिला कुणीही दगड मारलेला नाहीये आणि तुम्ही कोणत्याही डॉक्टरकडे जा, तुम्हाला डॉक्टर सुद्धा हेच सांगणार. मी तर म्हणते, उलट या सोपानवर दंड लावायला पाहिजे. त्याने या नारायणवर चुकीचा आरोप लावला, त्याच्या कोंबड्या पळून स्वतःच्या घरी नेल्या. आणि बाजाबाई, तुम्ही न्यायनिवाडा करण्यामध्ये थोडी घाई केली, हा अन्याय आहे. तुम्ही तुमचा न्याय बदलायला पाहिजे. हे सगळं ऐकून बाजाबाईला खूप राग येतो, परंतु संपूर्ण गावकरी हे कृष्णाची साथ देतात आणि म्हणतात, खरंय, कृष्णा जे बोलते ते एकदम योग्य आहे. बाजाबाईंनी नारायणवर अन्याय केलाय, हा न्यायनिवाडा बदलला पाहिजे, हा अन्याय नाही झाला पाहिजे. सगळे गावकरी हे कृष्णाच्या बाजूने बोलताय. हे पाहून बाजाबाई आणखीनच चिडते. ती ट्रॅक्टरच्या खाली उतरते आणि म्हणते, थांबा, मी आजपर्यंत गावात कधीही कोणावर अन्याय केलेला नाहीये, मग आता तरी कसा करेल? ठीक आहे, या सोपानची चूक आहे ना, मग सोपान नारायणला 25,000 रुपये देणार. हे ऐकून सोपानला मोठा धक्काच बसतो. तो काही बोलणार तर बाजाबाई त्याला गप्प बसवते आणि त्यानंतर नारायण हा बाजाबाईचे आभार मानतो आणि कृष्णाला म्हणतो, खूप उपकार केलेस तू माझ्यावर, तुझ्यामुळेच आज मी या संकटातून वाचू शकलो. आणि तो तेथून निघून जातो. बाजाबाईला खूप राग आलेला असतो. दलपत म्हणतो, या पोरीने तर आपली संपूर्ण सिस्टीमच हलवली. तर बाजाबाई चिडून म्हणते, एवढं कळतंय ना तुम्हाला, मग मला काय म्हणायचंय ते सुद्धा कळलं पाहिजे. दलपत चिडून म्हणतो, हो बाजाबाई, आता ही पोरगी आपल्या सिस्टीममध्ये सगळ्यात वरच्या लेवलला, तिला कसा धडा शिकवतो ते पहाच. बाजाबाई ही कृष्णाकडे रागारागाने पाहू लागते. थोड्या वेळानंतर बाजाबाई ही तिच्या रूममध्ये असते आणि विचार करत असते की आज कृष्णाने काय केलं. संपूर्ण गावासमोर आपला न्यायनिवाडा चुकीचा आहे, मी लोकांवर अन्याय करते असं बोलली. गावकऱ्यांनीही तिची साथ दिली, त्यामुळे बाजाबाई खूप चिडलेली असते. तर दलपत हा बाहेर उभा राहून हे सगळं पाहत असतो. तेवढ्यात दलपतची बायको तेथे येते. तेव्हा दलपत तिला विचारतो, आतमध्ये कशाला चाललीयेस, बाजाबाई खूप चिडलेले आहेत. तर बायको म्हणते, तुम्ही थांबा, माझं महत्वाचं काम आहे, त्यांचा मूड मी बदलते. असं म्हणून ती आतमध्ये जाते आणि बाजाबाईला म्हणते, तुम्ही या मुलीबद्दल काय विचार केलाय? 200 कोटींची मालकीन आहे ती, एकुलती एक. जर आपल्या घरात आली ना तर आपला मान आणखीन वाढेल. दुष्यंतला तुम्ही या मुलीचे फोटो पाठवले की नाही? बाजाबाई सांगते, फोटो पाठवलेत, मी नंतर तुला सांगते, तू जा येथून. तर इकडे दुष्यंत हा त्याच्या ऑफिसमध्येच असतो, प्रेझेंटेशन देत असतो. तेव्हा गौतमी ही त्याच्याकडे एकटक पाहतच असते. तेवढ्यात दुष्यंतला बाजाबाईचा कॉल येतो आणि तो कॉल घेण्यासाठी बाहेर येतो. दुष्यंत आईला विचारतो, काय झालं? नेहमी विचारतेस बाळा कसा आहेस, ते अढळराव तुला काही बोलले का?
तर बाजाबाई म्हणते, ते मला काही नाही बोलले. मी तुला लग्नासाठी मुलीचे फोटो पाठवले होते. यावर्षी तरी तुला लग्न करायचं आहे की नाही? दुष्यंत काहीच उत्तर देत नाही. तर इकडे कृष्णा ही तिची जुनी पेटी उघडते. यामध्ये तिच्या बाबांनी बनवून दिलेले तिच्यासाठीचे 2 पुतळे असतात. कृष्णाला आठवतं की लहान असताना तिने चिखलाची बैलजोडी बनवली होती. तेव्हा बाबांनी तिला असे 2 पुतळे बनवून दिले होते आणि सांगितले होते की एक तू आहे आणि एक तुझा नवरा आहे. एक दिवस तो तुला लग्न करून घेऊन जाणार. परंतु तेव्हा सुद्धा कृष्णा म्हणाली होती, मी तुला सोडून कोठे जाणार नाही, मी तुझ्यासारखं शेतामध्ये राबणार. कृष्णाला बाबांची खूप आठवण येते. ती या मातीच्या पुतळ्यांना जवळ घेते, कवटाळते. तिच्या डोळ्यात पाणी असतं. त्याच वेळेस भक्ती तेथे येते. तिने कृष्णासाठी बाजरीची हाव बनवलेली असते. बाजरीची हाव पाहून कृष्णाला खूप आनंद होतो आणि ती विचारते, किती करशील माझ्यासाठी? तर कृष्णाला ती म्हणते, तुझ्यासाठी नाही करायचं तर मग कोणासाठी करायचं? ती स्वतःच्या हाताने कृष्णाला भरवते. कृष्णाच्या डोळ्यात पाणी येतं. सावित्री हे सगळं रागरागाने पाहत असते. कृष्णा विचारते, आपल्या पूजाला आपली आठवण येत नसेल का? किती वर्षांपासून ती शहरात आहे. तिची काळजी कोण घेत असेल? ती परत येईल की नाही? भक्ती म्हणते, तिचा विचार सोड, मला तर तुझा विचार येतोय. आणि या दोघीही आपल्या बाबांबद्दल आणि पूजाबद्दल विचार करू लागतात. तर इकडे बाळजाबाई या दुष्यंतला समजावून सांगतात, तू कधी लग्न करणार आहेस? त्याच वेळेस पूजा बाहेर येते आणि त्यांचं बोलणं ऐकू लागते. बाळजाबाई म्हणते, गावाकडे आपली 100 एकर शेती आहे, 4-5 साखर कारखाने आहेत, दुधाची डेअरी आहे. हे सगळं कोण सांभाळणार? तुझ्या बाबांनी जबाबदारी झटकल्यानंतर सगळं मी सांभाळलं. आता तू सुद्धा वेगळा मार्ग निवडलाय. पण तू मी सांगितलेल्या मुलीशी लग्न केलं तर ती सगळी जबाबदारी सांभाळू शकेल. आणि गावातील मुलींना या सगळ्या गोष्टींची सवय असते. गावातील मुलगी ही मातीशी, चिखलाशी जोडलेली असते. गरज पडली तर घर सांभाळून शेतात काम करू शकते. परंतु शहरातल्या मुलींना हे जमणार नाही. त्यामुळे तू हे सगळं कर. परंतु दुष्यंत यासाठी नकार देतो आणि म्हणतो, आई तुला किती वेळ सांगितलंय, गावाकडे आपली किती प्रॉपर्टी आहे त्याचं अप्रूप मला सांगू नको. मला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये. मी MBA केलंय. मला माझ्यासारखी शिकलेली मुलगी हवी आहे, जिच्याबरोबर माझी कॉम्पॅटेबिलिटी असेल. मला गावातील मुलीशी लग्न करायचं नाहीये आणि मी हे लग्न करणार सुद्धा नाही. हे सगळं ऐकून पूजाला खूप आनंद होतो आणि ती विचार करते, याच्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे का? जर मी याच्याशी लग्न केलं तर मी सोन्याच्या नाही तर हिऱ्याच्या खाणीत पडेल. मग हा येथे जॉब का करतोय? असा प्रश्न पूजाला पडतो. पण लवकरात लवकर दुष्यंतला प्रपोज करायचं, त्याच्याशी लग्न करायचं असं ती ठरवते. तर इकडे भक्ती ही कृष्णाचा मूड ठीक करण्यासाठी तिच्यासमोर खूपच चांगला अभिनय करून दाखवते की ऐका हो ऐका, कृष्णाचं लग्न जमलंय. एक राजकुमारासारखा राजबिंडा मुलगा तिला भेटलाय आणि लवकरच आमच्या कृष्णाचं लग्न होणार आहे. तेव्हा कृष्णा भक्तीला घट्ट मिठी मारते आणि म्हणते, मला राजबिंडा मुलगा नकोय, पण तुझ्यासारखा हवाय, जो माझ्या डोळ्यात एकही अश्रू येऊ देणार नाही, नेहमी माझ्यासाठी उभा असेल. सावित्री हे सगळं पाहते आणि तिला आणखीनच राग येतो. दुसऱ्या दिवशी सकाळी कृष्णा ही घरासमोर काम करत असताना वासुदेव तेथे येतो. कृष्णा ही त्याला धान्याचं दान देऊ लागते. तेवढ्या सावित्री तिला थांबवते आणि म्हणते, ज्याच्या मालकीचं धान्य पुण्य सुद्धा त्यालाच मिळायला हवं. आणि ती कृष्णाऐवजी स्वतःच वासुदेवाला हे दान देते आणि विचारते, माझ्या मुलींचं भलं होईल की नाही? एक येथे आहे आणि एक शहरात आहे. वासुदेव म्हणतो, देवी आईने ज्याच्या नशिबात जे काही लिहिलंय ते नक्की होईल. सावित्री खुश होऊन आतमध्ये जाते. कृष्णाही तेथून जाऊ लागते तर वासुदेव तिला थांबवतो आणि म्हणतो, ऐक पोरी, तुझं सुद्धा खूप चांगलं होणार आहे. लवकरच तुझ्या आयुष्यात एक राजबिंडा राजकुमार येणार आहे, ज्याला तुझी उष्टी हळद लागेल आणि आज त्याची आणि तुझी भेट होईल. हे ऐकून कृष्णाला मोठा धक्काच बसतो. कृष्णा विचारते, असं कोणाचं नशीब फुटणार आहे ज्याचं लग्न माझ्याशी होईल? तर हा वासुदेव सांगतो, तुझं आणि त्याचं नशीब हे एकमेकांशी जोडलं गेलंय आणि आजच तुमची भेट होईल आणि तुझ्या आणि त्याच्या आयुष्यात फक्त सुख असतील. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पूजा ही ऑफिसमध्येच दुष्यंतला प्रपोज करणार. तर कृष्णा आणि दुष्यंतच्या गाडीची एकमेकांना धडक होणार आणि कृष्णा ही दुष्यंतकडे भरपाई मागेल. दुष्यंत हा तिला 2000 रुपये देणार तर कृष्णा ही त्याला हळद देईल. मग आता कृष्णा आणि दुष्यंत यांना एकमेकांची हळद लागेल का? या दोघांचं लग्न कसं जमणार? हे सगळं पाहणं तर खूपच इंटरेस्टिंग आहे. परंतु तोपर्यंत हळद रुसली कुंकू हसलं
या मालिकेचे असेच नवीन नवीन डेली अपडेट्स पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. हॅलो मैत्रिणींनो, हळद